काल रात्री गेलो होतो तुषार भाऊला कपडे घ्यायला, कारण भाऊचा बड्डे जवळ आलाय. सांगायचा विषय म्हणजे भाऊ आपण नसताना सगळे शॉप हँडल करतो, त्यामुळे त्याच्यासाठी पण काही घेताना आपण मागचा पुढचा विचार करतच नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत ओट्स खाल्ले आणि त्यानंतर निघालो जिमला. जिममध्ये पोहोचल्यानंतर घेतले बजरंगबलीचे दर्शन आणि वर्कआउट सुरू केला. आज सुरुवातीला केला आपण मजबूत असा बॅक वर्कआउट, त्यानंतर केला टॉपचा बायसेप्स वर्कआउट, नंतर केला 30 मिनिटं कार्डिओ आणि लास्टला 20 मिनिटं इन्क्लाइन वॉक करून वर्कआउट फिनिश केला आणि निघालो घरी. आणि आज सोमवार असल्यामुळे जाता आता डाएटसाठी पनीर घेऊन पोचलो घरी. नंतर घेतला प्रोटीन शेक. मग थोड्या वेळाने आपला आवरून निघालो शॉपवर. थोड्या वेळात पोचलो शॉपमध्ये. मग बाकीची कामं उरकून निघालो मटेरियल आणायला. मग ते घेऊन आलो शॉपमध्ये आणि भूक पण लागली होती म्हणून थोडं पनीर खाल्लं. थोड्या वेळाने गेलो चालत चालत बँकेत. भाऊंनो, ह्या बँकेत तुम्ही कधी पण या, इथं गर्दी कायमच असते. मग बाहेर आलो तर नेमका 10वीचा पेपर सुटला होता, त्यामुळे सगळे ट्रॅफिकच जाम झालं होतं. मग कसं तरी वाट काढत पोचलो शॉपवर. तेवढ्यात आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय टॉपमध्ये रेडी केली. त्यानंतर सलाडसाठी काकडी आणि गाजर कट केले. मग दुपारी मस्तमध्ये आम्ही जेवण केलं. त्यानंतर पुष्पावांकडून जरा दुकानासमोरची साफसफाई करून घेतली. आणि मग अशी येता येता गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. म्हणून गेलो मी आणि किशोर पेट्रोल आणायला पंपावर. भाऊंनो, अशी गरीबी आदनबदनं आपल्यावर येतच असते, त्यामुळे काही टेन्शन नाही. मग गाडी घेऊन आलो शॉपवर. त्यानंतर गेलो आपल्या एका दोस्ताचं पार्सल आणायला आणि ते घेतलं. भाऊंनो, मला असं वाटतंय की आपलं अर्ध आयुष्य दुसऱ्याची कामं करण्यात जाणार आहे. एवढा काही विषय नाही आणि आपला कमबॅक काही या जन्मात होतच नसतोय. मग तिथून आलो शॉपवर आणि त्यानंतर निघालो तुषारला स्टँडवर सोडायला, कारण भाऊ जाणार होता गावाला. मग त्याला बसमध्ये बसून आलो शॉपमध्ये. मग नेहमीप्रमाणे 5 वाजता घेतली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.